हाय फ्रेंड्स, सुचित्राज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत रसमलाई। चला रेसिपीला सुरुवात करूयात। आपण हे म्हशीचं दूध फोडून घेतलेलं आहे। आता हे आपण फुटलेलं दूध कपड्यामध्ये गाळून घेऊयात आणि हे आपण 1 तासाभरासाठी बांधून ठेवूयात। आपण रसमलाईच्या आधी रस तयार करून घेऊयात, म्हणजे तो छान आटून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल। मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आणि वेलची घालते, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स। थोडेसे आपल्याला केसरही घालायचे त्याच्यामध्ये। मी 2-3 केसर घालते त्याच्यामध्ये। हे बघा, थोडी केसर घालते आणि साखर, अर्धी वाटी साखर घालते, म्हणजे हे सगळं आपल्याला व्यवस्थित आटेपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊयात आपण आणि हे मंद आचेवरती मी आटायला ठेवते। हे बघा, हे आपलं पनीर तयार आहे। आता हे आपण कुस्करून घेऊयात आणि कुस्करून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मी मैदा घालत आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरही घालू शकता आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान एकजीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं, असं मऊ करून घ्यायचं सगळं। छान असं कुस्करून घ्यायचे, म्हणजे आपले गोळे खूप छान तयार होतात। आता हे छान आपण मळून घेतलेले आहे। आता याचे गोळे करून घेऊयात, एकत्र करून घेऊयाला आणि आपण गोळे करायला सुरुवात करूयात। तुम्हाला हवे तसे छोटे मोठे तुम्ही गोळे करून घ्या। मी या साईजमध्ये गोळे करून घेते। हे बघा, एकसारखे आपण गोळे करून घेऊ सगळ्याचे। आपण पाणी गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण हे गोळे सोडून देऊ। माझे अर्धा लिटरमध्ये जवळपास 12-13 गोळे झाले तयार। आता हे सगळे आपण 10 मिनिटासाठी बॉईल करून घेऊयात। आता हे आपले टाकून झालेत, मी त्याला झाकण लावते आणि 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवू आणि पुन्हा उघडून बघूयात। हे बघा, आपले रसमलाईचे गोळे किती छान फुललेले आहेत। आता आपण एक काढून घेऊयात। 10 मिनिटं झाले हे बॉईल होतात ते। आता आपण एक काढून घेऊयात आणि थंड पाण्यात घालूयात। हे बघा, आपले गोळे आता थंड पाण्यामध्ये टाकलेले आहेत आपण। आता हे थंड झालेले आहेत। आता हे आपण थोडेसे प्रेस करू आणि आपल्या दुधात घालायचे आहेत। हे जे आपण रस तयार केलेला आहे त्यामध्ये हे घालून घेऊयात आणि आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात। माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन जर तुम्हाला सर्वात आधी हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा।